कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अस्मी, 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 हा काय मूर्खपणा चालवलायस? काय झालंय? एवढं का ओरडताय? बसा इथे, बसा। अहो बसा हो। आज तुम्ही मला तुमच्या खोलीत पाठवलं होतं, हो ना? तिथे मला एक गोष्ट सापडली। काय माहितीये? आपलं कॉन्ट्रॅक्ट, तुमच्या आणि माझ्यामधलं। यात असं लिहिलंय की सारंगच्या जवळ जायचं नाही, बाळाला जन्म द्यायचा नाही, या घरात पाळणा हलता कामा नये, आणि बऱ्याच अशा टर्म्स अँड कंडिशन्स लिहिल्यात। हे हॅलो, हे सगळं आत्ता माझ्या समोर मांडून काय सिद्ध करायचंय तुला? आणि मुळात या सगळ्याचं काय करणार आहेस तू? तुमचा आवाज जरा वाढतोय, व्हॉल्यूम कमी करा, कारण मला जर काही झालं ना तर तिलोत्तमा मेंद्रे समोर तुमचं भांड फोडून टाकेन मी। आय सी। ब्लॅकमेल करतेस असं वाटतंय का? ब्लॅकमेलच समजा। आणि कसं आहे, कंट्रोल कधीही आपल्या हातात असलेलाच बरा, म्हणून म्हटलं गोष्टी जरा ताब्यात घ्याव्या। जास्त हवेत जाऊ नकोस, लिमिट मध्ये राहा। या घरात माझ्या विरोधात जाऊन तुला तुझं स्थान निर्माण नाही करता येणार। ते पुढचं पुढे बघू। काय आहे, माणूस कधीही प्रॉब्लेम मध्ये आला ना तर त्याचं सोल्युशन तो स्वतः शोधून काढतो। इट्स नॉट अ बिग डील। मला एवढंच म्हणायचं होतं की माझ्याशी नीट वागायचं, तरच मी तुमच्याशी नीट वागायचा विचार करेन। नाहीतर मेहेंदळे कुटुंबासमोर तुमचं सत्य आणणं माझ्यासाठी फारसं कठीण नाही। एखाद्या मुलीबद्दल एवढं सगळं माहीत असून शांत बसणारी मेहेंदळे कुटुंबाच्या घरची सून कशी असू शकते? बरोबर ना ऐश्वर्या मेहेंदळे? सारंग सर, हाँ काम झालं? चाललीस? झालं ना काम? काम करण्यासाठी या खोलीत येतेस तू। काम झालं, आता कशाला थांबशील? जाशील तू आता। हे मेंदळे तुला किती पगार देतात? मेंदळे पगार किती देतात? काय बोलताय तुम्ही? माझं काही चुकलं का? मग गुन्हा केलायस तू। सकाळी सकाळी कॉफी आणून दिलीस, चेहऱ्यावर एक स्माइल पाहिजे ना। सॉरी। चक्कर येते? नाही, गुड मॉर्निंग। मी ते कामाच्या गडबडीत। मला नको विसरू। अप्पू बरं आहे? हो, घरी आणलं आता त्याला। तुला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी। तुम्हाला कसं कळलं? बोल ना मग, काय बोलायचं ते माहिती नाही मला। हा, रामनवमी येते। माहेरी जायचंय? नाही, तिकडे नाही जायचंय, पण दादाना घरी कार्यक्रम करतो सेवा म्हणून। पण आम्ही आता दोघं पण इकडे जाऊ तर त्याच्या हातून सेवा नाही होणार, म्हणून मी असा विचार करत होते की तो कार्यक्रम इथे करायचा। इथे करायचा ना? हेच विचारायचं होतं ना? मग कर ना, कशाला घाबरतेस? हा, दरवर्षी आपण पण कार्यक्रम करतोच। यावेळेला सगदेव दादाला तसं पाहिजे तसं करूयात।
मी बोलतो सगळ्यांची, काळजी नको करू. झालं आता स्माइल करशील. गुड मॉर्निंग. थँक्यू. येते मी. खुश दिसतेस. तसं काही नाहीये. सारंगच्या आसपास असलीस की चेहऱ्यावर वेगळा ग्लो येतो ना तुझ्या. खुश असतेस. एक मिनिट, माझं बोलणं संपलं नाही ग अजून. मला घरातले कामं आहेत. तेच कर तू, तेवढंच करत बस. मी बसते मस्त सारंगच्या मिठीत. भीती वाटली. तसंही इथे थोडेच दिवस आहेस तू अजून. पण जितके दिवस आहेस तितके दिवस घाबरत घाबरत जग हा तू. आणि तुझे दिवस मोजायला सुरू करा तो. फार विश्वास आहे ना सारंगवर तुझा. सारंग सरांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी विश्वास वाटतो मला. आणि जो माणूस आपलं कर्तव्य पाळायचा म्हणून स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन मला या घरात जागा देऊ शकतो, माझ्याशी सन्मानाने वागू शकतो ना, त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाहीस मी. आणि हाच विश्वास मी जर तोडला तर बघा, डेंजर आहे मी. सुंदर आहे, तरुण आहे. तुझ्या माझ्या सारंगला अशी पट्टीत घेऊ शकते. जसं पहिल्या भेटीत केलं होतं ना, अगदी तसंच. तरीही तुला त्याच्यावर विश्वास आहे? हो आहे. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, ते तुझ्या जाळ्यात फसणारच नाहीत. विठ्ठलाने माझं आयुष्य त्यांच्यासोबत जोडलंय ना, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी लिहिलं असणार. बाप रे, आदर्श नारी अँड ऑल दॅट. हा अगं, स्त्रीच्या मोहात पडणार नाही तो पुरुष कसला. साक्षात विश्वामित्राची तपस्या एका अप्सरेने मोडली होती, माहिती आहे ना तुला. मग सारंग काय आहे? एकदा का मी माझं मोहिनी अस्त्र त्यावर पाडलं ना की तो पाघळणारच. तो मला नाकारूच शकत नाही. आता जर मी तुला सांगितलं की तू हे कर, हे करू नकोस, तर तू माझं ऐकणार आहेस? प्रश्नच येत नाही तुझा ऐकण्याचा. मग तुला हवं ते कर. कारण माझ्या विठुरायावर आणि माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे. बघूया तुझा विश्वास किती टिकतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.